हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण आपले खूप जवळचा एक विषय घेऊया, म्हणजे अपयशाला आपण कोणाला ब्लेम करायचं, कोणाला दोष द्यायचा. whom to blame for failure. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे बघा, सक्सेस हॅज मेनी फादर्स बट फेल्युअर हॅज नन. तुम्हाला सक्सेस मिळाला, यश मिळालं, त्याला मी कारणीभूत आहे, मी शिकवले, मी सांगितले असं सांगायला बरीच जण भेटतील. पण अपयश मिळालं तर कोणी त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. ते आपण हे अपयश हे यशात कसं कन्वर्ट करायचं ह्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. हे बघा, यश आणि अपयश हे दोन्ही एकाच नाण्याचे दोन बाजू असल्यासारखे आहेत. फार अवघड नाहीये गोष्ट अगदी सोपी आहे. ते आपण अपयश हे कोणाला म्हणायचं, फेलियर कोणाला म्हणायचं, हे पण आपण जरा विचार करायला पाहिजे. एकानं प्रयत्न केला कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही कामासाठी, त्याला यश मिळालं नाही, त्याला आपण फेलियर म्हणायचं का? आता कुठले तरी एखाद्या आजारावर वॅक्सिन शोधायला आपले वैज्ञानिक खूप प्रयत्न करतात, पण त्यांना आता यश मिळत नाही, तेव्हा त्यांना फेलियर म्हणायचं का? जेव्हा आपलं चंद्रयान फेल गेलं तेव्हा आपल्या सायंटिस्टांना आपण फेलियर म्हणायचं का? नाही. का नाही म्हणायचं? का प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे आपण कोणी प्रयत्न केला आणि प्रयत्न करूनही त्याला ते यश मिळालं नाही की त्याला फेल्युअर म्हणायचं नाही. आज न उद्या मिळेल आणि त्याला जरा प्रॅक्टिस करावी लागेल. त्यामुळे आणि कित्येक वेळा काय होते माहिती का, अगदी सक्सेस खूप जवळ आलेला असते आणि तुम्ही तर सोडून टाकलात की काय होईल? तुम्ही अगदी उंबरेचे जवळ आहात, उंबरेचे पलीकडे सक्सेस आहे आणि तुम्ही सोडून टाकलात की तुम्हाला फेल्युअर म्हणायचं का? नाही, बिलकुल नाही. आणि एक लक्षात घ्या, ट्राईंग इज बेटर देन नॉट डुईंग. न करण्यापेक्षा करायला प्रयत्न करणं, इट इज ऑलवेज बेटर. प्रयत्न करा. आणि हे का माणसाला फेलियर्स का नको असतात ह्याचा पण मी जरासा विचार केला. पहिली गोष्ट, कशासाठी आपण फेलियरला नको म्हणतो? लोक डिसरेस्पेक्ट देतात. तुम्हाला तर जमलं नाही ते तुम्हाला कोणी रेस्पेक्ट देत नाही. आणि प्रत्येकाला आपल्याला काहीतरी आयडेंटिटी हवी असते आणि आपल्याला फेलियर आलं, अपयश आलं की आपल्याला ती आयडेंटिटी मिळत नाही. आणि आपले सर्वांना नीड फॉर एक्सेप्टन्स असते, आहे का नाही? आपल्याला प्रत्येकानं छान म्हणावं, चांगलं म्हणावं असं वाटत असते. पण कित्येक वेळेला आपल्याला अपयश आलं की आपल्याला तर एक्सेप्टन्स मिळत नाही. ह्याला कारणीभूत कोण आहे? कारण पण शोधणार आहे मी. कोण आहे ह्याला कारण? तुम्ही स्वतः, आई वडील, का आपलं सिस्टम? आता
सगळे थोडे थोडे कारणीभूत असतील. पण एक तुम्ही लक्षात ठेवायचं, तुम्हाला अपयश आलं तरी ते अपयशातनं उठून तुम्ही वर उभं राहायला पाहिजे आणि परत प्रयत्न करायला पाहिजे, तरच आपल्याला यश मिळते. आपल्याला माहित आहे, तो एक कोळी वर चढायला प्रयत्न करत होता, पण खाली येत होता. हरलेला राजा ते केवमध्ये बसला होता. तो बघतो, एकदा दोनदा चढायचा प्रयत्न करते आणि तो कोळी 8-9 वेळा प्रयत्न केल्यावर वर जातो. तेव्हा ते राजाला पण मनात येते, हो म्हणजे प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे फेलियर नसते. तो उठतो, आपले सैन्याला बोलवतो आणि लढतो आणि जिंकतो. आपल्या आयुष्यात पण असंच आहे बाळांनो. एखाद वेळेस तुम्हाला कशातही यश मिळालं नसेल म्हणजे असं नाही तुम्हाला कधीच यश मिळणार नाही, असं नाही. कितीतरी मोठे मोठे लोक तुम्ही बघा, इन द बिगिनिंग त्यांना यश मिळालेलं नाही, त्यांना लोकांनी रिजेक्ट केलं. इवन अमिताभ बच्चन सारखल्या माणसाला सुद्धा पहिल्यांदा तुझा आवाज चांगला नाही, तुझी उंची काय आहे, तू ह्याला योग्य नाही म्हटलं. पण काय झालं, एट द एंड त्यानं स्वतःला साबित केलं का नाही. असं प्रत्येकाचे आयुष्यात असं घडत असते. पण कित्येक वेळा काय होते, एखादं आपल्याला अपयश आलं की आपण गळून पडतो आणि परत परत प्रयत्न करत नाही. आपण मनानं अगदी वेदनेनं भरून जातो. त्यामुळे असं करायचं नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. मला काय करायचं आहे, माझी काय आवड आहे हे बघायचं. ओके, आय कॅन, आय विल म्हणायचं आणि परत कामाला लागायचं. त्यामुळे मला तरी वाटते ह्या आयुष्यात फेलियर कोणी नसतो, कोणी फेलियर नाही. त्याला यश मिळत नसेल कशामुळे, तो हवे तेवढे प्रयत्न करत नाही. आज आता MPSC UPSC परीक्षांचं बघा तुम्ही, कितीतरी जण कितीतरी अटेम्प्ट घेतात आणि ते अटेम्प्टचे नंतर चं सिलेक्शन होते. हे ते पहिले अटेम्प्टमध्ये ओके यश मिळालं नाही म्हणून सोडून दिलं तर यश मिळालं असतं का, नाही. त्यामुळे आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि कधीपर्यंत प्रयत्न करायचे, आपल्याला यश मिळेपर्यंत प्रयत्न करायचे. आणि आपण प्रयत्न करताना, तयारी करताना आपण ती तयारी व्यवस्थित करतो का, आपण काही चुकत तरी नाही ना, हे बघायचं. कोणाकडनं गायडन्स हवं ते गायडन्स घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं. त्यामुळे फेलियर हे स्टिग्मा नाही. कितीतरी वेळेला आपले सोसायटीनं हे आपल्याला लावलेलं एक गालबोट आहे म्हणेन मी. त्यामुळे कधीच आपण कोणालाही फेलियर समजायचं नाही, फेल्युअर म्हणायचं नाही. प्रयत्न कर, परत तू म्हणायचं, परत प्रयत्न कर, मिळेल, न यायला काय. अहो कुठलंही काम, आता आपण लेडीज माझे सबस्क्रायबर्स जास्त आहेत म्हणून म्हणते, पहिल्यांदा आपल्याला आज तुम्ही करता एवढ्या सुंदर पोळ्या बनवता येत होत्या का हो, नाही. आज तुम्ही एवढ्या सुंदर स्वयंपाक करता, एवढ्या सुंदर पोळ्या बनवताय, कारण काय, प्रॅक्टिस. त्यामुळे आपण प्रॅक्टिस केलं की तर फेलियरचं नाव अगदी डिलीट करून टाकते. म्हणजे परत परत प्रयत्न करण्यानं आपल्याला यश मिळते. त्यामुळे फेलियर, कोणालाही फेलियर झालं, अपयश मिळालं म्हणून आपण कोणालाही ब्लेम करायला नको, कोणालाही दोष
शी ठरवायला नको. न त्या व्यक्तीला, न त्याचे आई वडिलांना किंवा समाजाला किंवा सिस्टमला सुद्धा कितीतरी लोक नावं ठेवतात. ते सिस्टमला ब्लेम करतात. ते सिस्टममुळे माझं फेल्युअर झालं म्हणतात. नाही, कोणालाही आपण ब्लेम करायचं नाही. कशालाही कारण आपण स्वतः असतो. आपण परत प्रयत्न करूया आणि यशवंत होऊया. अच्छा, हॅव ए गुड डे.